नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. नाशिकच्या स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी गुरुवारी सकाळी नृसिंहवाडी इथल्या प्रसिद्ध श्री दत्त मंदिराला भेट देत श्री दत्तप्रभूंच्या चरणी लीन झाल्या. कुटुंबातील काही सदस्यांसमवेत त्यांनी मंदिरात पूजा अर्चा केली, तसेच दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना अर्पण केली. अलीकडील काळात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांचे नाव राज्यभर चर्चेत आले होते. त्या वादग्रस्त बनल्या होत्या. या संदर्भात त्यांची चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांनी काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहणे पसंत केलं होतं. चाकणकर यांच्या नृसिंहवाडी भेटीने पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी नृसिंहवाडी भेट गोपनीय ठेवली होती. दर्शन भेट कौटुंबिक असल्यानं कार्यकर्ते आणि मीडियाही या ठिकाणी उपस्थित नसल्यानं दर्शन रांग सर्वसामान्य होती. रुपाली चाकणकर यांच्या अचानक झालेल्या या भेटीमुळे मंदिर परिसरातील भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. दर्शनानंतर त्यांनी काही काळ मंदिर परिसरात थांबत धार्मिक विधीही पूर्ण केला.